नमस्कार. चला, आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलूया. मानवाचा सर्वात जुना व्यवसाय म्हणजे शेती. दोन मोठ्या आर्थिक शक्तींमुळे कसा पूर्णपणे बदलून गेला हेच समजून घेऊया. हा सगळा बदल आहे ना, त्याच्या मुळाशी एकच साधा विचार आहे. खरं तर एका दृष्टिकोनातला बदल आहे. शेती फक्त जगण्यासाठी करायची की नफा कमवण्यासाठी? याच एका विचारानं अक्षरशः सगळं काही बदलून टाकलं. जरा विचार करा. जेव्हा शेती फक्त पोट भरण्याचं साधन राहत नाही, तर नफा मिळवणारा एक कारखाना बनते, तेव्हा काय होतं? हा बदल नेमका कसा घडला आणि त्याचे परिणाम काय झाले? चला, हेच आज आपण सविस्तरपणे पाहूया. बरं, हा एवढा मोठा बदल समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी शेतीची दोन पूर्णपणे वेगळी जगं बघावी लागतील. चला मग सुरुवात करूया पहिल्या जगापासून, सरंजामशाही उत्पादन पद्धतीपासून. तर या सरंजामशाहीच्या जगात जमीन म्हणजे काही विकण्याची वस्तू नव्हती. उलट ती मान सन्मान आणि वारस्याचं प्रतीक होती. त्यामुळे अर्थव्यवस्था वाढवण्यावर कुणाचाच भर नव्हता. फक्त गरजेपुरतं उत्पादन करायचं, बस. त्या काळातलं समाजजीवन कसं होतं तर जजमानीसारख्या प्रथा होत्या. म्हणजे बघा, इथे लोकांच्या नात्यांमध्ये पैशांचे व्यवहार किंवा करार नव्हते, तर जात आणि परंपरेनुसार एकमेकांप्रती काही जबाबदाऱ्या होत्या, ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या होत्या. आणि मग एक नवीन जग समोर आलं, भांडवलशाहीचं जग. इथे तर शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला. आता शेती म्हणजे फक्त आणि फक्त नफा कमवण्याचं एक साधन बनलं. म्हणजे बघा, या दोन्ही पद्धतींमध्ये किती जमीन अस्मानाचा फरक आहे. एकीकडे फक्त जगण्यापुरतं उत्पादन, तर दुसरीकडे नफा आणि वाढ. आणि हाच तो मोठा संघर्ष जो स्वातंत्र्यानंतरच्या भारतात मोठ्या प्रमाणात दिसणार होता. ठीक आहे, तर आता पाहूया की हे सगळे अमूर्त विचार जेव्हा भारतीय शेतीच्या गुंतागुंतीच्या वास्तवाला भेटले तेव्हा नेमकं काय झालं. याच काळात समाजशास्त्रज्ञ डॅनियल थॉर्नर यांनी त्यांच्या ॲग्रेरियन प्रॉस्पेक्ट्स इन इंडिया या प्रसिद्ध पुस्तकातून या बदलत्या समाजव्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्यांनी यात 3 महत्त्वाचे गट ओळखले. यातला पहिला गट होता मालक. हे म्हणजे मोठे जमीनदार, गावातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोक, जे स्वतः शेतात अजिबात काम करायचे नाहीत, पण फक्त भाड्यातून प्रचंड उत्पन्न मिळवायचे. त्यानंतर दुसरा गट होता किसान. हे म्हणजे मध्यमवर्गीय शेतकरी, जे स्वतःच्या कुटुंबासोबत स्वतःच्याच शेतात राबायचे. ते ना कोणाचं शोषण करायचे, ना त्यांचं कोणी शोषण करत होतं. आणि तिसरा, सगळ्यात शेवटचा गट होता मजूर. हे भूमिहीन शेतमजूर होते, या व्यवस्थेच्या अगदी तळाशी, जे रोजच्या मजुरीवर आपलं पोट भरायचे. पण थांबा, ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. थॉर्नर यांच्या या 3 गटांच्या सिद्धांतावर सगळेच अभ्यासक काही सहमत नव्हते. आणि इथूनच समाजशास्त्रात वर्गाच्या स्वरूपावर एक मोठा वाद सुरू झाला. अशोक रुद्र यांच्यासारख्या विचारवंतांचं म्हणणं होतं की वर्गांचं फक्त वर्णन करून चालणार नाही, खरं मुद्दा आहे त्यांच्यातला संघर्ष. म्हणून आपण वर्गांकडे संघर्षाच्या दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे. म्हणूनच त्यांनी एक सोपं मॉडेल मांडलं, ज्यात फक्त 2च वर्ग होते, एक शोषक आणि दुसरा शोषित. त्यांच्या मते भारतीय शेती अजून पूर्णपणे भांडवलशाही झालेली नाहीये, तर ती एका अर्ध सरंजामशाही अवस्थेत अडकलेली आहे. आता ह्या चर्चेत उत्सा पटनाईक यांनी एक अगदी वेगळा आणि खूप महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला. त्यांनी आपलं सगळं लक्ष श्रमाच्या शोषणावर केंद्रित केलं, म्हणजे कौटुंबिक श्रम आणि भाड्याने घेतलेले श्रम यांच्यातील संबंधांवर. आणि गंमत म्हणजे काय, तर या एकाच आधारावर त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचे तब्बल 5 वेगवेगळे वर्ग ओळखले. या वर्गांमध्ये एका टोकाला होते मोठे जमीनदार, जे स्वतः काहीच काम करत नसत, फक्त मजूर कामाला लावायचे. आणि दुसऱ्या टोकाला होते शेतमजूर, जे पूर्णपणे दुसऱ्यांच्या शेतात मजुरीवर अवलंबून होते. आणि इथेच त्यांची सगळ्यात महत्त्वाची मांडणी आहे. त्यांनी दाखवून दिलं की हे 5ही गट शेवटी 2च मुख्य वर्गांमध्ये विभागले जाऊ शकतात. कोण श्रम विकत घेतंय आणि कोण आपलं श्रम विकतंय ह्या आधारावर, म्हणजेच शोषक आणि शोषित. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भारतीय शेतीमध्ये सरंजामशाहीतून भांडवलशाहीकडे जाण्याची क्रांती अजूनही अपूर्ण आहे. अगदी डॅनियल थॉर्नर यांनी स्वतः याला अंगभूत नियंत्रक किंवा बिल्ट इन डिप्रेसर असं म्हटलंय. याचा सोपा अर्थ असा की जुन्या सरंजामशाही पद्धती एका ब्रेकसारखा काम करतात, त्या नव्या भांडवलशाहीच्या वाढीला कुठेतरी अडथळा आणत आहेत. तर मुद्दा हा आहे की आपल्या देशातली शेती ना
पूर्णपणे सरंजामशाही आहे ना पूर्णपणे भांडवलशाही. उलट या दोन्ही व्यवस्था आजही एकत्र नांदत आहेत. आणि म्हणूनच एक गुंतागुंतीची आणि सामाजिक विषमतेवर आधारलेली व्यवस्था तयार झाली आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. जर जुनं जग आणि नवं जग आजही आपल्या शेतात असं एकमेकात गुंतलेलं असेल, तर त्याचा आपल्या आजच्या प्रगतीवर आणि विषमतेवर काय परिणाम होत असेल? हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?